नेतृत्व करण्यास कमी पडले, वरळीचा सातबारा कुणाच्या नावाने दिलेला नाही अशी टीका उपसभापती सचिन नायर यांनी केली आहे. हे बघा, आता आज कुलगुरूंच्या माध्यमातून केलेल्या कार्यक्रमाचा हा विषय आहे. नंतर आपण काय कोणाची मालमत्ता कोणाकडे जाईल ते पाहू. हो, व्हायरल आहे, व्हायरल झालं आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत ते झोपत नाही. आता आम्ही त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही रात्री 12 वाजता सगळे झोपलं पाहिजे. 24 तासमध्ये 18 तास काम हा माणूस करतो आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या आमदारांनी ठरवलं आहे उद्याच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही अधिवेशनाला जाऊ तर त्यांना ही गळ घालणार आहे की कमीत कमी 6 तास तर झोपा. ते 4 तासच्या वरती झोपत नाही, ही परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना तब्येतीचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणाने आम्ही त्यांना ही विनंती करणार आहोत. पावसाळी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेचे ते हनुमान चालीसा पठण करणार. चांगली गोष्ट आहे ना बाबा, हनुमान सगळ्यांच्या मागं राहो. चलो बस. पावसाळी अधिवेशनामध्ये मुनगंटीवारांनी आपलं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. तळागाळातला नेता, सर्वसामान्य नेता म्हटलं तर त्यांचे खूप आभारी पाटील आहे. त्यांचे खूप आभारी आहे, कारण की शेवटी ते सुद्धा तळागाळातून आहे, मी सुद्धा तळागाळातून आहे. आणि ज्यावेळेस अशी शाबासकी मिळते त्यावेळेस निश्चितपणाने काम करण्याची प्रेरणा मिळते. भाऊ, तुम्ही बोलताना म्हटले की या सभागृहातच माझा निकाल लागला आहे, नेमकं काय सांगाल? नाही, या सभागृहामध्ये ज्यावेळेस इलेक्शन झालं त्यावेळेस काउंटिंग झाली ती, तर इथं माझा निकाल लागला होता हे मी म्हटलं. चलो वेल बाय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.